माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बघतो आहोत। कशा करता बघतो आहोत तर सीईटी, नीट, जेईई ह्या काही तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे याच्यामध्ये वेळ वाचवण्याला खूप महत्व आहे। सीईटी मध्ये एका प्रश्नासाठी वेळ असतो 54 सेकंद आणि आपल्याला तर प्रश्न वाचायलाच तेवढा वेळ लागतो आणि म्हणून मग जर ह्या शॉर्ट ट्रिक आपल्याला आल्या त्याच्या सहाय्याने आपल्याला पटकन एका सेकंदात त्या प्रश्नाचं उत्तर आलं तर आपल्याला त्या प्रश्नाचा वेळ वाचवता येणार आहे आणि तो वाचलेला वेळ दुसऱ्या लेंदी प्रश्नासाठी वापरता येणार आहे आणि म्हणून आपल्याला टाइम मॅनेजमेंट करण्याकरता एका सेकंदात उत्तर काढण्याकरता तर ह्या शॉर्ट ट्रिक्सच्या ज्या व्हिडिओचा उपयोग निश्चित होणार आहे तर त्याला काळजीपूर्वक बघा। जे चार्ट, जे आकडे तुम्हाला पाठ करायला लावले ते पाठ करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ, जो आहे व्हिडिओ क्रमांक 19 आणि चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स। प्रश्न असा आहे बघा, 7 आयडेंटिकल डॅश डॅश, इथं जो लाल स्पॉट केलेला आहे त्याच्या जागी काय काय शब्द येऊ शकतो? तिथे रिंग येऊ शकतं, 7 रिंग, 7 डिस्क, 7 सॉलिड स्फिअर आणि 7 हॉलो स्फिअर असे 4 पैकी कोणताही एक शब्द येऊ शकतो। पैकी डिस्क आणि सॉलिड स्फिअर हे 2024 ला आलेले आहेत आणि म्हणूनच मी ट्रिकचा व्हिडिओ केला की जेणेकरून याच्या जागी रिंग आणि हॉलो स्फिअर जरी आलं तरी तुम्हाला उत्तर काढता येईल आणि एकाच सेकंदात त्याचं उत्तर देता येईल। तर 7 आयडेंटिकल ring oblique disc oblique solid sphere oblique hollow sphere are arranged in a planar pattern so as to touch other as shown in the figure. Each disc has mass capital M and radius capital R. What is the moment of inertia of the system of ह्या सगळ्या बॉडीज घ्यायच्या परत, रिंग ऑब्लिक डिस्क ऑब्लिक सॉलिड स्फिअर ऑब्लिक हॉलो स्फिअर about an axis passing through the center of central disk and normal to the plane of all disk. किंवा ह्या कुठल्याही बॉडी त्याच्या नॉर्मल, त्याला नॉर्मल असलेली। तर बघूयात आपण काय केस आहे। तर आता बघा इथे तुमच्या ह्या 7 ज्या काही बॉडीज आहेत बघा, आता इथे हे काय काय असू शकतं तर इथे ह्या 7 बॉडी ह्या रिंग असू शकतात, डिस्क असू शकतात, असे सॉलिड स्फिअर असू शकतात, क्रिकेटचे 7 बॉल असे अरेंज केलेले असू शकतात किंवा हॉलो स्फिअर, टेनिसचे 7 बॉल असे एकमेकाला अरेंज केलेले असू शकतात। आणि आपल्याला ही जी सेंट्रल बॉडी आहे याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस, या ऍक्सिस बद्दलचं ह्या एका डिस्कचं किंवा ह्या एका रिंगचं, आधी रिंग पासून सुरू करू, या एका रिंगचं आणि ह्या सगळ्या रिंगचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचं आहे। आधी आपण लॉंग कट मेथडने शोधू आणि मग शॉर्टकट काय आहे ते सांगते। तर आधी आपल्याला काय करावं लागेल, हे आपण याला नंबर देऊ पाहिजे। तर ही 1 नंबर डिस्क, ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6 आणि ही 7। मग आता बघा ह्या 1 नंबर डिस्कचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, जर हे रिंग असेल तर असं जर आपण त्याला धरलं किंवा असं जर आपण धरलं तर या 1 नंबर डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्याची व्हॅल्यू असते mr²। मग आता ही लिहून घेतली आपण mr² आणि आता आपण काय करू तर आता हा जो काही ऍक्सिस आहे आपला की ही डिस्क समजा 2 नंबरची डिस्क, तर ती किती अंतरावर आहे तर ती ह्या डिस्क पासून आहे, याची जर रेडियस r आहे तर ही किती अंतरावर आहे तर हे 2r इतक्या अंतरावर आहे। मग आता बघा हा जो दुसरा ऍक्सिस आहे तो आपल्याला असा घेता येईल। हे बघा आता हा दुसरा ऍक्सिस आपण घेतला आणि हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला आता कसे झाले, पॅरलल झाले आणि आता या बाकीच्या सगळ्या डिस्क किती अंतरावर आहे तर 2r अंतरावरच आहे, म्हणून आपण फक्त एका डिस्कचं काढून घेणार आणि त्याला 6 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे ह्या सगळ्या डिस्कचं ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळालं।
मग थेरम ऑफ पॅरलल हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कसे पॅरलल, त्याच्यात अंतर किती आहे 2r. आणि आता आपल्याला त्याला त्या एका डिस्कचं जे काढलं त्याला आय डॅश असं म्हणायचं. मग आता आय डॅश दॅट इज इक्वल टू आयसी, तर आयसी आहे mr स्क्वेअर आणि mh स्क्वेअर, एच म्हणजे दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर ते 2r आहे आणि म्हणून mr स्क्वेअर प्लस m इंटू ब्रॅकेट 2r स्क्वेअर, या 2r चा स्क्वेअर झाला 4r स्क्वेअर आणि म्हणून 4mr स्क्वेअर आणि mr स्क्वेअर टोटल झाले 5mr स्क्वेअर. मग बघा एका डिस्कचं ह्या ऍक्सिस बद्दलचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया 5mr स्क्वेअर असेल तर 6 ने त्याला गुणलं तर ते झालं 30mr स्क्वेअर. किती झालं 30mr स्क्वेअर. आणि आता आपल्याला टोटल काढायचं, तर टोटल काढल्यावर आपण घेतली ही सेंट्रल डिस्क आणि याला या सगळ्यांचं आलेलं आहे 30mr स्क्वेअर, तर आयसी आलेलं आहे mr स्क्वेअर आणि हे आलेलं आहे 30mr स्क्वेअर. टोटल आलं 31 किंवा 31mr स्क्वेअर. म्हणजे जर ह्या बॉडी रिंग असतील तर याच्याबद्दलचं, ह्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं, ह्या सगळ्या सिस्टीमचं मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे 31mr स्क्वेअर. किंवा तुम्हाला डायरेक्ट ह्या स्टेपला येता आलं तरी चालेल. बघा आय टोटल बरोबर आयसी घ्यायचं, त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सिस थेरम इथंच लिहून टाकला तरी चालेल. 6 इंटू ह्याला ब्रॅकेटमध्ये घालायचं mr स्क्वेअर प्लस m इंटू 2r स्क्वेअर आणि मग त्याची ऍडिशन करायची. हे झालं तुमचं रिंगच्या बाबतीतलं. आता आपल्याला घ्यायचं डिस्क. आता दुसरी बॉडी, हे झालं पहिलं रिंगचं, याला म्हणू इक्वेशन नंबर 1. आता डिस्क घेऊ. जर बॉडी डिस्क असतील तर इथे येईल mr स्क्वेअर बाय 2, इथे पण येईल तुमचं mr स्क्वेअर बाय 2. मग आता इथं जर आलं तुमचं mr स्क्वेअर बाय 2 प्लस हे झालं 4mr स्क्वेअर, तर एलसीएम आला तुमचा, हा झाला 4 टू 8 म्हणजे 9/2 mr स्क्वेअर. मग आता इथं काय कशाने गुणायचं, तर 9/2 mr स्क्वेअर ने गुणायचं. मग आता बघा हे झाले 54/2 आणि मग आता हे टोटल mr स्क्वेअर प्लस 54/2 mr स्क्वेअर आणि दॅट इज इक्वल टू 55/2 mr स्क्वेअर. हे झालं कुणाचं, तर हे झालं डिस्कचं. म्हणून इथे लिहू आपण आय टोटल, हे झालं रिंग साठीचं. आता आय टोटल डिस्क साठीचं 55/2 mr स्क्वेअर. आता घेऊ सॉलिड स्फिअर. जर ते सॉलिड स्फिअर असेल तर जो सेंट्रल ऍक्सिस आहे त्याच्यामधून, तर तो त्याच्या डायमीटरला कोइन्साइड होतो. याच्यातून जर समजा हे तुमचे सॉलिड स्फिअर असतील आणि असा गोल असेल आणि त्याच्यामधून हा ऍक्सिस जर गेला असेल तर तो त्याच्या डायमीटरला कोइन्साइड होणार आहे आणि त्याच्याबद्दलचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतं ते असतं 2/5 mr स्क्वेअर. ही आयसीची व्हॅल्यू झाली. आय डॅश आता एका सॉलिड स्फिअरचं काढून घेऊ. आयसी प्लस mh स्क्वेअर 2/5 mr स्क्वेअर प्लस m इंटू 2r चा स्क्वेअर. मग आता हे झालं बघा 2/5 mr स्क्वेअर आणि हे 4mr स्क्वेअर, हे टोटल झाले 22/2 mr स्क्वेअर. आणि आता हे 2/5 mr स्क्वेअर 6 इंटू 22/5 mr स्क्वेअर, मग हे झाले 2/5 mr स्क्वेअर प्लस 22 इंटू 6 दॅट इज 132/5 mr स्क्वेअर. टोटल झाले 134/5 mr स्क्वेअर. हे झालं कशासाठी, तर हे झालं सॉलिड स्फिअर साठी. इक्वेशन नंबर 3 सॉलिड स्फिअर. आणि आता हॉलो स्फिअरचं आपण काढू. तर इथं जर समजा 4 नंबर बघा हे हॉलो स्फिअर असेल. आता हॉलो स्फिअर टेनिसचा बॉल, तर इथं फक्त येणार आहे 2/3, इथे पण येणार आहे 2/3, इथे पण येणार आहे 2/3. आता हे ते 4 3 जा 12 म्हणजे हे झाले 14/3 mr स्क्वेअर. आणि आता इथं आले बघा हे तुमचे 6 इंटू 14/3 हे 2/3 mr स्क्वेअर प्लस 14/6 इंटू 14/3 mr स्क्वेअर. मग आता हे झाले बघा 84, 14 6 जा 84. मग हे 2/3 mr स्क्वेअर प्लस 84/3 mr स्क्वेअर, 84/3 mr स्क्वेअर आणि हे आले 86/3 mr स्क्वेअर. आणि म्हणून आय टोटल हे होतं सॉलिड स्फिअरचं. तसं आता हे 3 नंबरचं इक्वेशन आणि आय टोटल फॉर हॉलो स्फिअर HES म्हणू आपण, दॅट इज इक्वल टू 86/3 mr स्क्वेअर.
आहे बघा. तर आता ट्रिक अशी आहे, जर तुम्ही आय टोटल घेताना रिंग घेतली तर त्या रिंगचं आय टोटल कशाचं, तर रिंग जर घेतली तर सेंट्रल ऍक्सिसचं त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr². मग त्याला फक्त 31 ने मल्टिप्लाय करायचं. हे झालं पहिलं इक्वेशन. आता दुसरं आय टोटल डिस्क, तर सेंट्रल ऍक्सिस बद्दल तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr²/2, तर त्याला तुम्ही फक्त 55 ने मल्टिप्लाय करायचं. बघा बरं आहे का 55 mr²/2. आता आय टोटल सॉलिड म्हणजे डायमीटरला सॉलिड स्पिअर, डायमीटरला कोइन्साइड होणाऱ्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं 2/5 mr². तर इथे mr²/5 घ्यायचे आणि पुढे तिथे आकडा लिहायचा 134. आणि जर हेच हॉलो स्पिअर असेल आय टोटल फॉर हॉलो स्पिअर, तर त्याचं सेंट्रल ऍक्सिसचं म्हणजे डायमीटरला कोइन्साइड होणाऱ्या ऍक्सिसचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr²/3 आणि त्याला 86 ने मल्टिप्लाय करायचं. असे 4 उत्तर तयार झाले. म्हणजे हे जरी काही कळलं नसलं तरी ह्या 4 व्हॅल्यू तुम्ही लर्न केल्या तरी तुम्हाला उत्तर येऊ शकतं. तर डिस्क आणि सॉलिड स्पिअर 2024च्या सीईटीला विचारलेले आहेत आणि तुम्हाला रिंग आणि हॉलो स्पिअर पण विचारू शकतात. म्हणून हा चार्ट जर तुम्ही लर्न केला तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात देता येईल. आणि म्हणून हे शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. Oh,